काय मग कधी. घरचे तर विचारतातच, आता तुम्ही सुद्धा. अर्ली 20 मध्ये पोटात फुलपाखरू आणणारा आणि लेट 20 मध्ये पोटात गोळा आणणारा हाच तो प्रश्न. काय मग कधी. काय मग वाटतं तुम्हा दोघींना की हा प्रश्न आपल्या आयुष्यात कधी आला? मला आठवतंय माझ्या 25व्या वाढदिवसाच्या नंतरच अचानक घरच्यांनी हा विषय काढला आणि आतापर्यंत ही सिलसिला सुरूच आहे. आमच्याकडे तर मला आठवतंय की आपल्यामध्ये कधी आला तर हे श्रुतिकाच्या मधनच आलेलं आहे. कारण की एकदा तिने कधीतरी सांगितलं होतं की माझ्याकडे असं चालू आहे किंवा मी असं ठरवलंय, तर त्यामुळे नाही, माझ्याकडे चालू आहे आणि मी लांब तर ठेवला नाहीये. मी अगदी असं बोलतो ना आपण की जवळ घेतलाय त्या विषयाला. तर ठीक आहे, म्हणजे काय मग कधी आहे म्हणजे सुरूच आहे आपल्या तिघींच्या पण ह्याच्यामध्ये. पण हा प्रश्न टोचायला लागलाय का तुम्हाला, काय वाटतं? टोचायला आत्ता लागलाय कुठेतरी, म्हणजे थोडाफार. आधी म्हणजे मला तर भीतीच वाटते ह्या विषय निघाला की टोचणं वगैरे जाऊ देत नको जास्त. आता मला याच गोष्टीची भीती वाटते. मला हे वाटतं की हा प्रश्नचं मूळ हे आहे की वय, आपलं वय व्हायला लागलं किंवा झालं की मग तो येतो. आणि मला आता तुमच्याशी बोलताना आठवलं कधी झाला विषय, मी विसरले होते. बरं झालं, माझ्या पप्पांचे मित्र होते आणि तुम्हाला तर माहितीये लोकांना फारच काळजी असते. तर ते काका अगदी प्रेमाने दोघं येऊन बसलेले, म्हणजे माझ्या घरच्यांनी हा विषय काढला नाही. ते दोन काका येऊन बसलेले, साधारण 4 वर्ष झाली असतील, 4-5 वर्ष. माझं काहीतरी वय तेव्हा 22-21 वगैरे असेल, मला माहिती बरोबर. तर त्या 21-22 काहीतरी असेल. ते काका येऊन बसले आणि मग काय मग बेटा कधी, तेव्हा आला माझ्या आयुष्यात हा प्रश्न. आणि आपल्या तिघींचं सांगायचं झालं तर आपण माझ्या घरी जसं की नेहा म्हणाली, आणि माझ्या याच्यात कसं झालं की माझ्या जे वयाचे म्हणजे माझ्या घरी माझ्या ज्या वयाच्या मुली आहेत त्यांचं लग्न एकामागोमाग एक व्हायला लागलं. इव्हन असं झालं की माझ्यापेक्षा ज्या वयाने लहान आहेत त्यांची पण लग्न व्हायला लागली माझ्या बिल्डिंग मध्ये किंवा जे काही आहे. तेव्हा हा प्रश्न मला विचारायला सुरुवात केली, काय मग कधी, किंवा कधी ठरतंय, किंवा कधी करतेस, हे जे सलग लागून प्रश्न येतात त्याला हे मला विचारले. पण माझ्या घरच्यांचे विचार किंवा माझ्या एक स्पेसिफिक असं होतं ना की आईचे मावशीचे विचार खूप वेगळे आहेत की वेळेत लग्न होणं महत्वाचं आहे, वयाच्या आधी, कारण का पुढच्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात असं माझ्या घरी असं बोलतात. तर मग ऋतू तुला? श्रुतिका जसं म्हणाली की तिच्या घरी पण म्हणतात की वेळेत लग्न झालेलं बरं असतं. तर या दोन्ही गोष्टी मला पटतात. पण कसं आहे ना की आता सध्या कसं होतंय की आपले आई वडील जेव्हा त्यांच्या काळात होते तेव्हा ते ठीक होतं की लवकर त्यांचं लग्न व्हायचं. तसे आपले आई वडील एकमेकांना समजून पण घेत होते. पण आता कसं झालंय की आपण पटकन एखाद्यावर विश्वास नाही ठेवू शकत, त्यामुळे आपण वेळ घेतो. पण आपल्या डोक्यात हे पण सुरू असतं की आपल्याला वेळेत लग्न करायचं आहे. तर त्याचा समतोल राखणं जरा आता सध्या आपल्या सगळ्यांना जमत नाहीये. एक्झॅक्टली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, जसं की मी म्हटलं की वयाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आमच्या आसपास आणि आसपास आपल्यापेक्षा लहान असणारी मुलं किंवा काय म्हणतो आपण जेनझीस, ती लग्न करतात. आणि हे माझ्या पण आयुष्यात चालू आहे, माझ्यापेक्षा लहान असणारे. आणि मुळात ती लोक या विषयाला घेऊन खूप एक्साइटेड आहेत. जिथे आपण घाबरतो ना की बाबा काय कसं करायचं. इव्हन आता पण असं होतंय की ठीक आहे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी लग्न करायचं म्हटल्यानंतर घरी विषय जरी निघाला, जरी सगळं ठरलेलं असलं किंवा जे काही असलं, तरी जेव्हा कुठे हा विषय निघतो ना तेव्हा सगळं असं समोर उभं राहतं की बापरे काय करायचंय, जबाबदारी आणि सिरियसनेस वाटते. हा, आणि मुळात म्हणजे आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली मुलं संसार करतायत हे बघून तर अजून हे वाटतं की मी हे कसं करणार आहे. किंवा आपल्या समोर हा विषय किंवा आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जेव्हा हे सगळं करू लग्न केल्यानंतर संसार वगैरे, तेव्हा ह्या गोष्टी कशा आपण करणार आहोत ह्याची एक भीती वाटते. मुळात भीती हा एक मेन आहे. थोडी एक्साइटमेंट पण आहे की बाबा हा सगळं होणार आहे, पण थोडी भीती पण आहे. म्हणजे ही जी 97, 98, 95 पासूनची जी काही पिढी आहे ना, ती लग्नाकडे खूप सिरियस आणि खूप कॉन्शियसली बघते. आणि आत्ताची मुलं कशी बघतात हे मला खरंच माहिती नाही. त्यांच्यासाठी मैत्री आणि हे या सगळ्याचं कॉम्बिनेशन वगैरे असू शकतं लग्न, आणि ते खूप हॅप्पी आणि आरामात आणि असं करतात. आणि आमचं असं झालंय की एव्हाना आपलं लग्न व्हायला पाहिजे, संसार सुरू व्हायला हवा होता, पण तो नाही झालाय. कारण की आम्हाला त्या गोष्टीचा खूप जास्त सिरियसनेस आहे. कारण आम्ही पुढचं 4 पावलं पुढचं पाहून या विषयाकडे थोडंसं गांभीर्याने बघतो. मुळातच आम्ही ओव्हर थिंकर असल्यामुळे आम्ही खूप जास्त पुढचा विचार करतो. त्यामुळे काय माहिती, त्यामुळे आपल्यासारखे जे आहेत साधारण समवयस्क, म्हणजे 96, 7, 8 च्या दरम्यान
ते सगळे आहेत ते कदाचित रिलेट करतील करतील सगळेजण. हा. कारण की त्यांच्या बाबतीत आता ही फेज चालू असेल की सोशल मीडियावरती सगळीकडे आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या लोकांची लग्न लग्न होत आहेत होतायत. आणि आपल्या बरोबरीच्या लोकांची पण लग्न होत आणि येणारी प्रत्येक पत्रिका आहे ना ती थोडस दडपण देते. आणि मुळात म्हणजे नाही असं नाही की फक्त नातेवाईकच नाही, जेव्हा आपण आता लग्नाचे सीझन सुरू होतात आता जे की हो. झाले होते इंस्टाग्राम, अरे माझ्या वर्गातल्या त्या मुलांनी लग्न केलं किंवा त्या मुलीने लग्न केलं, की आपणही बोलताना महिन्यात ना एकदा घरात हा टॉपिक असतो की लग्न. हो. हा एक मेन मुद्दा म्हणजे सगळ्यांच्याच घरी असतो, म्हणजे आपल्या वयाचे जे काही आहेत ते. सो ते अजून नातेवाईकांसोबत या सोशल मीडियाचं पण खूप असं बोलतो ना आपण, आणि तेच सारखे रील बघून वगैरे सतत तेच हा. समोर येत असतं की कधी. आणि हाच प्रश्न होता की तुझं कधी आहे, तू कधी करतेस, काय एवढी थांबलीये, सगळं तर ठरलंय मग आता कुठे आहे. पण ते आपण बोलू नाही शकत किंवा आपल्यालाच काहीतरी कळत नाही की कुठे अडतंय. हा. मुळात हा प्रश्न आहे की नक्की काय हवंय किंवा कुठे अडतंय हे आपल्याला कळत नाही. म्हणजे लग्न हा विषय जेव्हा आयुष्यात येतो ना सुरुवातीला तेव्हा आधी आपण डिनाय करतो की नाही मला करायचंच नाही. म्हणजे आता तुम्हाला साधारण एक फरक जाणवेल आपल्या सगळ्यांमध्ये की मला लग्न नाही करायचं इथपासून या विषयाची सुरुवात होते आणि मला थोडा वेळ हवाय इथपर्यंत तो येऊन पोहोचतो आणि मी आता करते ह्यावरती सगळं फायनल होतं. बरोबर. आपण साधारण या फेज मधनं 3 जणी गेलो असतो आणि मला वाटतं की जे पाहतायत त्यांच्यापैकी बरेच जण गेले असतील. बरोबर. आणि मुळात म्हणजे मला तरी असं आपल्या तिघींबद्दल असं वाटतंय आम्हाला की आम्हाला करायचंच नाहीये हा प्रश्नच हो, नाहीये. आता असं आहे की करायचं नाही असं नाही, नाही, करावं करायचं आहे, करावं करायचंय. लागणार. मुळात म्हणजे असं नाहीये की तो एक असा लग्न झाल्यानंतर तो एक टॅबू असतो की असं होणार, ह्या गोष्टी करायला नाही मिळणार. नाही, त्यासोबत खूप चांगल्या गोष्टी पण येणार की आपल्याला एन्जॉय, त्यानंतरची लाईफ कशी आहे, जे की आपण आता 27-28 वर्ष जगलोय त्याच्यानंतरची लाईफ कशी आहे ते पण अनुभवण्यामध्ये म्हणजे आपण बोलतो ना की आपल्याला एक्साइटमेंट आहे. पण काही लोक अशी असतात की लोक सरळ सांगून मोकळी होतात की मला करायचंच नाहीये, माझं ठरलंय, इतकं ठामपणे म्हणजे मी तरी नाही सांगू शकत कारण का मला करायचंय. मला पण हा, म्हणजे जे काही आहे ते. हो. माझी एक फेज होती की जोपर्यंत मी तयारच नव्हते की आपण लग्नासाठी किंवा लग्न करावं यासाठी मी टाळलं. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला जितकं टाळता येतं तितकं आपण या विषयाला टाळतो. म्हणजे पहिल्यांदा ते काका जेव्हा घरी आले तेव्हा मला धास्ती बसलेली. मग मी आपल्या घरच्यांना पटवलेलं. पण नंतर माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीचं लग्न झालं आणि तिने मला खूप चांगल्या पद्धतीने समजावलं की 1 वर्ष घे, पण बघ तू होशील प्रिपेअर स्वतःहून. कारण की मला असं वाटत होतं की मी इतकी मोठी जबाबदारी घ्यायला नाहीये तयार. पण आता असं वाटतं की वयानुसार तेवढी मॅच्युरिटी येते आणि तुम्ही होता तयार, फक्त एक बरोबर वेळ यायला हवी, बरोबर व्यक्ती यायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेवढे गट्स यायला हवे. तर ते थोडे थोडे जमवण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. मी त्याशी टॅकल करते सध्या. आणि मला एक म्हणायचं या बाबतीत, आता मी तर सुरुवात केलीच आहे. म्हणजे आता ती फेज आली आहे की लग्नासाठी मुलं बघणं वगैरे. तर माझी अरेंज मॅरेजची फेज सध्या सुरू आहे, म्हणजे मी बघतीये. तर मला काही अनुभव आले, म्हणजे माझं असं काही ठरलं नाही की अरेंज मॅरेजच करायचंय, पण आता लग्नाचं चाललंय तर मी दोन्ही दृष्टीने विचार करते. काय माहित नाही, लव्ह मॅरेज पण होऊ शकतं किंवा अरेंज पण होऊ शकतं. मी दोन्हीसाठी प्रिपेअर आहे. तर माझे काही अनुभव आहेत अरेंज मॅरेजसाठी. जसं की मी आधी लग्नासाठी तयार होत नव्हते, ह्या दोघी जसं म्हणत होत्या की आधी विषय निघाला ना घरात तर भीती वाटायची, तयार होत नव्हते लग्नासाठी. का तर मला माझ्या डोक्यात हा थॉट होता, पहिली गोष्ट तर आपण ज्या वातावरणात वाढतो, ज्या घरात असतो, ज्या लोकांसोबत असतो, आपल्या आई वडिलांसोबत, त्यांना सोडून दुसरीकडे जायचं. आता सगळेच करतात, हेही मला माहिती आहे, काही नवीन नाहीये. आपल्या आईनी वगैरे पण केले, आपले सगळे जे म्हणजे फिमेल्स, आपल्या फ्रेंड बहिणी वगैरे सगळ्या ह्यातनं गेल्या आहेत. पण ती प्रत्येक मुलीला एक भीती असते किंवा तिला असं वाटतं की म्हणजे काय कसं होईल, मी दुसऱ्यांच्या घरी जाईन तेव्हा कसं म्हणजे जमून येईल का सगळं, की मला सगळं ऍडजस्ट करावं लागेल, समोरचा पण करेल की नाही, हे प्रश्न येतात हळूहळू. काय होतं ना की भीती असते मनात, दुसऱ्यांच्या घरी आपण जाणार आहोत, समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेईल की नाही. म्हणजे जी व्यक्ती आहे जिच्याशी लग्न होणार आहे तिचं तर आहेच विचार, पण त्यांच्या जे घरी आपलं कुटुंब असणार आहे त्या मुलाच्या, ते समजून घेतील की नाही, आपल्याला जमेल की नाही त्यांना समजून घ्यायला, हे पण प्रश्न येतात नंतर. आणि त्यानंतर मी तर ज्या मुलांना भेटले ना आतापर्यंत, तर अरेंज मॅरेजमध्ये सरळ अपेक्षा विचारतात, जे की लव्ह मॅरेजमध्ये असं नसतं. आपण आपल्या सहवासातना ओळखतो, हळूहळू आपल्याला कळतं की हा, ही समोरची व्यक्ती अशी वागतीये, आता आहेत तिच्यात काही असे गुण की जे आता आपल्याला जमवून घ्यायचेच आहेत. पण अरेंज मॅरेजमध्ये कसं असतं ना, एकदम डील सारखं असतं ते. म्हणजे खरं सांगायचं तर की समोरचा विचारतो सरळ की तुझ्या काय अपेक्षा आहे, मग आपण सांगायचं, मग आपण त्याला विचारायचं आणि मग बघायचं जमतंय की नाही. लव्ह मॅरेजमध्ये कसं असतं की ठीक आहे,
जमवून घेऊ, प्रेमात आहोत आपण, दोन्हीकडे जमवून घेऊ. अरेंज मॅरेज मध्ये पण Adjustment, हा, करतात असं बरोबर. नाही. काही मुलं असतात, काही मुली असतात की त्यांचं होतं, ते पण असं जमवून घेतात आणि त्यांचे पण संसार होतात सुखाचे, असं नाहीये की काही होत नाही. पण अपेक्षा जे असतात ना आजकाल सगळ्यांच्याच आहेत, ते जे अपेक्षांचं जे काही आहे ना ओझं, त्यामुळे काही गोष्टी पुढे जात नाही, हे पण मला आता जाणवलं आहे. तू साधारण आता खूप म्हणालीस की अरेंज मॅरेजच्या हा. प्रोसेसमध्ये तर आणि ते मॅट्रिमोनी साईटवर वगैरे हो. ऋतुजा जाऊन आली आहे. तर मी एकदा गेले होते असंच आपलं जाऊन बघू म्हटलं काय आहे म्हणून गेले होते. बाई ते फॉर्म भरता भरता अर्ध्यातनं मी मागे आले. म्हणजे मला एवढं खूप क्लिअरली म्हणजे एक तुमची आयुष्यामध्ये फेज येते जेव्हा तुम्हाला तुमचा पार्टनर कसा हवा, खरंच कसा हवा, ज्या बेस लाईनच्या ज्या अपेक्षा आहेत की सगळं गळून पडल्यानंतर उरलेल्या अपेक्षा त्या तिकडे मांडायच्या असतात. आणि जेव्हा ती मांडायची वेळ आली ना तेव्हा मला ते एक्झॅक्टली कळलंच नाही की कसं एक्सप्लेन करायचं आणि काय काय मुळात टाकायचं. आपल्याला काय हवंय हे त्या फॉर्म कसा ठरवू शकतो हा. की तुम्हाला काय हवंय, किंवा जे काय. आता चांगला ऋतू आणि मुद्दा कळला की लग्न करतोय म्हटलं तर लव्ह आणि अरेंज या गोष्टी येतातच, बरोबर, जे काही येते. आणि मग त्याच्यानंतर पण म्हणजे असं आपण कितीही म्हंटल की माय लाईफ माय रूल, असं कितीही म्हटलं तरी आपल्याला असं असतं ना की कुठेतरी ऍडजस्टमेंट करावीच लागते. हा जो असतो ना तो खूप महत्वाचा आहे. आपण असं नाही बोलू शकत मला नाही चालणार, मी नाही करणार, किंवा लव्ह मॅरेज केलंय ना मग तो घेईल की समजून. नाही, तिथे पण कुठेतरी ऍडजस्टमेंट करायला लागते. हेच अरेंज म्हणजे होत असेल की बाबा थोडीशी ऍडजस्टमेंट ही करावीच लागते. तर काय वाटतंय तुम्हाला असं? हो, करावी तर लागते आणि त्यासाठी मोल्ड होण्याची एक काय म्हणतो आपण तयारी असायला हवी. मला ऋतूला हे विचारायचं होतं की त्या आता सध्या मुलांच्या तू बघत असशील ना अपेक्षा, तर कॉमन अपेक्षा कुठल्या आहेत हा. मुलींकडनं? साधारण मुलींना कळायला हवं ज्यांच्याकडे लव्ह मॅरेजचं ऑप्शनच नाहीये, बरोबर. त्यांना कळायला किंवा हवं की त्यांना करायचं नाही. करायचं कारण का नसेल. आजकाल मी खूप बघितलंय, म्हणजे आता मी थोडं हे करते की मुलांना आज जेव्हा लहानपणी आपल्याला विचारायचे, म्हणजे माझ्याच बहिणीची किंवा जी माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, तर तिला जर आपण विचारलं किंवा मी विचारते की तुला काय करायचंय, तुला काय इच्छा आहे, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज करायचं, ती स्पष्ट सांगते की मला अरेंज मॅरेजच करायचंय. तिला लव्ह मॅरेज वगैरे करायचंच नाहीये. कारण का आपण असं बोलतो ना की आपल्यात नॉर्मल असे विषय निघतात ना की आता तर येणाऱ्या काळामध्ये सगळेच लव्ह मॅरेज करणार, मला नाही वाटत घरी कोण विचारेल. पण हा पण एक मुद्दा आहे की आजकालची पिढी खूप बदलते. आपण खूप आधीचे नाही, किंवा आपल्याला असं बोलताना असं आपण एकदम कळलं, मिडलचे हा, आहोत. आपण आता लोक बोलतील ह्या काय जशा काय खूप काय वयानी झाल्यात का, ह्या पण नाहीये. पण असं विचारलं तर नाही, मला अरेंज मॅरेजच करायचं, ह्यांचं सॉर्ट आहे किंवा त्यांना हो. ते मुद्दा आहे तो त्यांना माहितीये. आला आयुष्यात तर ठीक, कोण आहे, नाही तर मला अरेंज मॅरेज करायचंय. हा पण एक सॉर्टेड हा, असते ही हा, जनरेशन हा, जेनझीची आहे ती. बरोबर. ते आता एकदम आता तू बाई अपेक्षा सांगे काय हा. साधारण मुलांच्या अपेक्षा ज्या कुठल्या तुला पटल्या आणि कुठल्या नाही, तुझ्या पर्सनल साठी नाही पण ज्या मुली बघणार असतील त्यांच्यासाठी. बरं, सर्वात आधी ना सगळ्यांना असं वाटतं की मुलं खूप अपेक्षा करतात, पण नाही, मी एक मुलगी असून मी मान्य करते की मुलींच्या जास्त अपेक्षा असतात. आणि काय होतं ना, मी भेटायला जाते ना ज्या मुलांना, त्यांची ना फक्त साधी एकच अपेक्षा असते की आपण लग्न करूयात, आपण एकमेकांना म्हणजे काय म्हणतात ओळखून, तू आणि म्हणजे तुझी आणि माझी दोघांची आपण फॅमिलीला सांभाळून राहूयात. मुलांच्या जास्त काही अपेक्षा नसतात, एवढं मला कळलंय. मुलं खूप सॉर्टेड असतात. त्यांना त्यांना काही नको असतं समोरच्या पार्टनरकडनं जास्त. म्हणजे ज्या मुलांना मी भेटले त्यांचं मी सांगते. आता जसं जसं वेळ पुढे गेली, मला कळायला लागलं की मी जशी आता, माझं कसं आहे ना की मी एक माझा पॉइंट मांडते, मला माहित नाही बाकीच्या मुलींचं तसं असेल की नाही. पण आपण काय बघतो की आपण लग्न करायचंय तर अरेंज मॅरेज मध्ये आपण हे बघतो की आता मी दुसऱ्या घरी लग्न होऊन जाणार आहे, तर जास्त नाही पण ऍटलिस्ट काही गोष्टी ज्या त्याच्या घरी आणि माझ्या घरी सेम असाव्यात असं आपल्याला वाटतं. कारण की आपण काही गोष्टी असतात ज्याच्यात आपण ऍडजस्टमेंट नाही करू शकत, काही मध्ये आपण करू शकतो आणि ती करावीच लागणार आहे, हे आता मला हळूहळू कळत चाललेलं आहे. तर मुलांच्या जास्त अपेक्षा नसतात, त्यांच्या बेसिक अपेक्षा असतात की समजून घ्यावं, एकमेकांना धरून चालायचंय आपल्याला पुढे. जो आता आपण हात धरणार आहोत तो सोडायचा नाहीये. कारण आजकाल काय होतंय ना की घाईघाईत आपण लग्न करतो सगळ्यांच्या प्रेशरमध्ये येऊन, आणि पुढे जाऊन ना आजकाल खूप जणांचे डिवॉर्स पण होत आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी म्हणजे खुलेपणाने बोललं पाहिजे की, आणि कसं होतं ना की माझ्या आयुष्यात ना असे 2-3 अनुभव आले आहेत की मी आता स्पष्टपणे सांगते की माझ्या या अपेक्षा आहेत आणि समोरची व्यक्ती पण सांगते. तर जमतंय का हे बघायचं, नाही जमत आहे सोडून द्यायचं. हा विषय नाहीये की आपल्याला जमवूनच घ्यावं लागेल. तर तुम्हाला कळतंय पहिल्या संभाषणात की नाही, हे नाही जमणार आहे, आणि थोडा वेळ घेऊन पण आपल्याला समजतं पुढे जाऊन की नाही, या व्यक्तीसोबत जमू नाही शकत मला वाटतं. तर उगाच जबरदस्ती करण्यात अर्थ नाही, आणि मुलांनी पण ते निगेटिव्हली नाही घ्यायला पाहिजे. कारण की पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा
बरं ठीक आहे, तुला नाही हे पटत आहे, मला नाही पटत आहे, मग नको पुढे जाऊया. मी आता ज्या एका 1-2 ग्रुपमध्ये आहे ना लग्नाच्या, मराठी वधूवर सूचक वगैरे, तर त्याच्यात काय होतं माहितीये, म्हणजे मुलांच्या अपेक्षा असतात की बाबा मुलींनी हो म्हणावं, ही साधी त्यांची अपेक्षा असते. पण मुलींच्या पण काही अपेक्षा असतात ना, की बाबा मला मुलगा असा हवाय, मला कुटुंब असं पाहिजे, की जे मला समजून घेईल. किंवा आजकाल काय होतंय ना, की आधी आपल्या आई वडिलांच्या वेळेला असं व्हायचं की आपली आई होम मेकर असायची, ती घरी असायची, घर सांभाळायची वगैरे. आत्ताचं कसं झालंय, दोघांना पण कमवायचं आहे. त्यामुळे मुलीला पण कधीतरी असं वाटतं की बाबा मी जर ऑफिसमधनं येतेय संध्याकाळी उशिरा, तर ऍटलीस्ट त्यांनी पण थोडी म्हणजे आपण कामं वाटून घेऊ आणि करू. असं नको व्हायला की बरोबर. मी येते ऑफिसमधनं आणि आता आधीपासून ते चालत आलंय की बाबा मुलींनीच कामं करायची घरातली, पुरुष करत नाही किंवा मुलं करणार नाही, असं नको व्हायला. तर ह्या बेसिक अपेक्षा असतात ज्या की पूर्ण व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा ऋतुजाच्या आयुष्यात ही फेज आली होती मुलं पाहण्याची किंवा अरेंज मॅरेजसाठी मॅट्रिमोनी साईटवर जाण्याची, तेव्हा बरेचसे बायोडेटा आम्ही शेअर केले होते हो. एकमेकींसोबत आणि आले होते. आणि त्यावेळेला खरं तर अवाक व्हायला झालं होतं की एवढ्या म्हणजे तेव्हा मी शॉक झाले होते. माझा अनुभव होता की एवढ्या अपेक्षा, या अपेक्षांच्या लिस्टमध्ये आपण मुली फिट बसणार की नाही, म्हणजे इतकं पॅकेज त्या मुलीकडे असायला हवं, साधारण हा वर्ण असायला हवा की म्हणजे आहे उंची, हा, मुळा, arrange marriage मध्ये डोळ्याला खूप असतं. चष्मा नको. हो ह्या खूप म्हणजे आपल्याला अनुभव म्हणजे तिने जे सगळं पाठवलं हो. होतं त्याच्यावरनं मुळात मला सुरुवातीच्या हा, फेज मध्ये आणि ह्याच्यामध्ये लहानपणी असताना आपण तो सनई चौघडे पिक्चर बघितलाय, त्याच्यामध्ये हम्म. कांदे पोहे जे हो ते खूप गमतीने, म्हणजे आता जेव्हापासून जास्त काय मग कधी हा जेव्हा प्रश्न येतो ना, मी पुन्हा तिथेच म्हणते, तेव्हा हे गाणं म्हणजे आता आपल्या आयुष्यात एक 24-25 वर्षानंतर हा प्रश्न आला असेल, तेव्हा मला स्पष्ट आठवते जेव्हा गमतीने आपण हे गाणं लावायचो लहानपणी किंवा छान वाटायचं, फक्त म्युझिक आवडायचं त्या गाण्याचं, त्याच्यातले अर्थ काहीच कळायचे नाही किंवा शब्द काय सांगतायत हेही कळायचं नाही. पण जेव्हा हे गाणं जाऊन ऐकलं, तुम्ही पण ऐका, की तेव्हा म्हणजे तेव्हा कळलं की नक्की या गाण्याचा अर्थ की आपण एक प्रोडक्ट प्रमाणे अरेंज मॅरेज मध्ये किंवा थोडंफार लव्ह मॅरेज मध्ये पण म्हणजे त्या मुलाला भेटल्यानंतर त्याच्या घरच्यांना भेटताना आपण एक प्रोडक्ट प्रमाणे स्वतःला रिप्रेझेंट करत असतो त्यांच्या समोर, की मी अशी आहे, किंवा तो मुलगाही की बाबा मी असा आहे. मुळात म्हणजे मुलांचं ते इतकं विचित्र असतं, मी मुलींच्या साईडने नाही बोलत, की तिच्या आई वडिलांना मी आवडलो पाहिजे, मी तिच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरतोय का, मुळात हा एक मुद्दा येतो असं मला वाटतं याच्यामध्ये. नेहाने जो मगाशी मला प्रश्न विचारलेला ना, त्यात मी तर हे सांगितलं की ज्या मुलांना मी भेटलेले त्यांच्या अपेक्षा. आता नेहाने हा जो मुद्दा मांडला ना, की काही मुलांच्या अपेक्षा खूप विचित्र असतात, ते मी सांगायचं विसरले, कारण की मी अशा मुलांना भेटतच नाही. कारण की मी त्या वाटेलाच जात नाही, कारण की मला ते पटतच नाही की उंची बघा, रंग बघा, हे म्हणजे काय आहे, हे आपण लग्न करतोय ते हे म्हणजे आपण मटेरियलिस्टिक गोष्टी. ह्याच्यात काय, तुम्ही एखाद्या माणसाचं मन बघितलं पाहिजे खरं तर, की तो कसा आहे मनाने, त्याचे विचार कसे आहेत. तर अशा मुलांच्या भेटी मी म्हणजे स्वीकारतच नाही, मी जातच नाही त्या वाटलीला. की उंची बघून काय आहे, रंग बघून काय आहे, आणि अजून एक जाडी आहे का बारीक आहे, हे काय असतं. आणि अजून एक मुद्दा आहे की मला पर्सनली असं वाटतं, तुम्हा दोघींना काय वाटतं ते तुम्ही सांगा, की जेव्हा आपण कॉलेजमध्ये किंवा थोडस वयाने हे झाल्यानंतर जे होतं ना, ते म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की ते कुठेतरी आपण अट्रॅक्शन असतं आणि त्याच्यानंतर कुठेतरी प्रेम होतं. समजा कॉलेजमध्ये एखादं रिलेशन झालं असेल किंवा शाळेमध्ये झालं असेल, तर तेव्हा अगदीच आपल्याला समज नसते ना की याचं मन चांगलं असेल किंवा हा चांगला असेल. आपल्याला वाटतं अरे बाबा, थोडं आपण लुक मध्ये जातो की हा बाबा हा दिसायला चांगला आहे, किंवा आपण आपल्या किंवा ती दिसायला चांगली आहे, मला आवडतेय. त्याच्यानंतर कुठेतरी रिलेशन ते वर्क होत गेल्यानंतर हा मन चांगलं आहे, स्वभाव पण चांगला आहे. पण जेव्हा कुठेतरी वयाच्या 27-28 वर्षांनंतर मला असं वाटतं की तेव्हा तुम्ही हे सगळं रूप रंग वगैरे खरं तर नाही मॅटर करत, तेव्हा खरं तर आपल्याला समजून घेणारा एक पार्टनर महत्वाचा असतो, जोडीदार महत्वाचा असतो. तेव्हा तुझी उंची कशी, अरे हा मला नाही आवडलाय, म्हणजे हा दिसायला कसा आहे, हे नाही मॅटर करायला पाहिजे. आता मला एक गोष्ट अशी कळली की मी जो रिसेंट इंटरव्ह्यू घेतला त्यात असं कळलं की 30 नंतर काय होतं, तो संसार सुरू झाल्यानंतर पुढे काय होतं माहितीये. म्हणजे हा इंटरव्ह्यू तेजश्री प्रधान आणि याचा होता, सुबोधचा होता, तदेव लग्नसाठी. तेव्हा ते मला म्हणाले की ह्या ज्या अपेक्षा असतात ना, ह्या पण गळून पडतात, जे आता तू सांगतेस ना चांगला स्वभाव. आणि मग शेवटी एक प्रामाणिक व्यक्ती
ही एक अपेक्षा उरते. हो, बरोबर. तेव्हा मला तिशी पण आता नंतर तसं वाटायला म्हणजे आपल्याला Loyal आपण असली जे पाहिजे. अनुभवत नाही ते आपल्याला माहित मग ती नसतं. फेज आहे ना, आपण हा. तेच बोललो की 20 किंवा 21-22 वर्षानंतर आपण कुठेतरी रंगरूप बघतो. आवडलाय, हो. ठीक आहे, चांगला आहे, छान दिसतोय, त्याचा ऑरा चांगला आहे. हा. त्याच्यानंतर गेल्यानंतर जी आता आपली फेज आहे, हा. जी काय आपली फेज आहे, नाही मनाने चांगला आहे, मला समजून घेतोय, मी त्याला समजून घेते, बस इतकंच. हा. पण आपल्या नंतर पण अशी खूप आहेत की ज्यांची अजून लग्न झालेली नाहीये. हम्म. हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर त्यांना काय लॉयल एक माणूस पाहिजे जो माझ्या फक्त सोबत असेल. हो. हे कुठल्याही phase फेज मध्ये हे महत्वाचं आहे. म्हणजे हम्म. लग्नाच्या बाबतीत जेव्हा आपण हे करतो. मला ना या विषयाला धरून एक आठवलंय. म्हणजे सध्या मी एका मैत्रिणीसोबत बोलत होते, तर ती ना तिच्या ऑफिसचा एक किस्सा सांगत होती की तिच्या ऑफिसमध्ये ना असे खूप सारे लोक आहेत, म्हणजे पुरुष आणि महिला, ज्यांची लग्न झाली आहेत, त्यांचे वेगवेगळे पार्टनर आहेत, तरी पण ऑफिसमध्ये त्यांचा अफेअर आहे. तर लग्न करताना अरेंज मॅरेज मध्ये ही पण भीती असते. अरेंज आणि आजकाल मॅरेज असं म्हणजे Love असं काही नाही, marriage marriage मध्ये पण पण होतं, होतं. असं काही नाही म्हणत आहे मी, दोन्ही मध्ये पण असतं. पण हम्म, कसं लव्ह मॅरेज मध्ये एक वेळ आपण जरा प्रिपेअर असतो. ऑरेंज मॅरेज मध्ये कसं असतं, सगळ्याच गोष्टी उलगडायच्या असतात आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल, आणि आपण संभ्रमात असतो थोडंसं, आपल्याला सगळंच माहित नसतं हम्म. समोरच्याबद्दल. मग पुढे जाऊन कळणार ते धक्का बसण्यापेक्षा इट्स बेटर की, म्हणजे कसं असतं ना की व्यक्ती ओळखायला पण किती नाही म्हटलं तरी, मी 5 वर्ष जरी घालवली तरी मला ती व्यक्ती पूर्णपणे परफेक्ट आहे. कळेलच हे तर असं नाहीये. हा, नव्याने जेव्हा आपण तर ही एक भीती हा. असतेच की बाबा. आणि आजकाल काय होतं माहितीये, स्पष्ट सांगतात पण लग्नात लोक की बाबा आपण लग्न केलंय, पण आपण ओपन मॅरेज मध्ये आहोत, तुला बाहेर अफेअर करायचं तर तू कर. हो, किंवा मला खूप करायचं तर मी लेटली करेन. ओपन मॅरेज ही बापरे. संकल्पना मला कळली. नव्हती. आणि आम्ही माहिती. अशातल्या नाही हा, आहोत की म्हणजे मला भीती वाटते या हो हो, गोष्टीची. खूप नंतर मला ओपन मॅरेज बद्दल कळलं. आता आता काय माहिती तर बोललं पाहिजे की नाही, पण मी आपलं एका, जसं की आपण मगाशी तुम्ही डिवोर्स वगैरे होतात, तर हे ओपन मॅरेज हे लाईफ मध्ये असं नाही की कुठल्या लग्नाच्या फेज मध्ये कधी येईल ह्याची काहीही शाश्वती नाहीये. म्हणजे मी नक्की एक काय प्रकार तो, म्हणजे मला तर काही म्हणजे कल्पना सांगून नाही. रिलेशन ठेवायचं हा. बाहेर, लग्न झालेलं असताना. हा. पण मग ते लिव्ह इन रिलेशनशिप ते सारखंच नाही. आहे. नाही, आता लग्न झालं आहे, एक व्यक्ती आणि दुसऱ्या दोघांनी लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज काहीतरी केलेलं असेल, पण याचा अर्थ असा नाही की तू फक्त माझ्याशी लॉयल राहायला हवंस. ओके. बाहेर म्हणजे- कुठेही कुणासोबत फिरलीस तरी चालेल, आणि मग मी सुद्धा आणि तसंच त्यांच्यासोबत तू करणार. फिजिकल रिलेशन ठेवलंस हा. तरी चालतं. एवढा असं मुद्दा. पण हे एकमेकांना सांगून. आणि हे साधारण आमच्या इंडस्ट्रीमध्ये कॉमन असतं, कारण मला हे खूप नंतर कळलं की ही कपल्स आहेत, ही ओपन रिलेशनशिप मध्ये आहेत वगैरे. अच्छा. त्यांना काही आडकाठी नसते की मी तुझ्या बरोबर आहे तर नाही, मी. प्रत्येकाच्या आपण मतांचा आदर केला पाहिजे. आता आपल्याला जी हा. मतं पटत नसेल ती समोरच्याला पटवून देणं गरजे, किंवा ती त्याला हा. पटली पाहिजे असं नाहीये. त्यांना हो. त्याच्यामध्ये काहीतरी असू शकतं. मुळात आता हा विषय काढलाच आहे, म्हणून कदाचित त्याच्यामुळे पण कदाचित डिवोर्स वगैरे कमी होत असेल की हा ठीक आहे, आपण जे काही ते सांगून करतोय. हा. जे काही आपण माझं मत ह्याच्यापेक्षा म्हणजे हे खूप वेगळं आहे की मला माहितीच नव्हतं, जे की मला आत्ता कळलंय. आपण साधारण तुमच्याशी एकनिष्ठ राहण्यावरती जरा भर देणारी भर, माणसं हा, असल्यामुळे. एकनिष्ठ, बरोबर. हा, मित्र असेल तर तो मुद्दा वेगळा आहे, म्हणजे नाही, ते नाही. खूप वेगळं पडतं की तो तर मुद्दाच खूप वेगळा आहे. पण हे मला आत्ता कळलंय की हे ओपन मॅरेज वगैरे असे काही प्रकार असतात. हो. आणि मला आता हे मी विसरले होते खरं तर. हे मला हायलाईट ऋतू बोलली तेव्हा झालं की मी एका कपलला खूप आधीपासून सोशल मीडियावरती फॉलो करत होते, त्यांचे ब्लॉग बिग सगळं बघायचे, आणि मला असं वाटायचं की एखाद्या मुलीचं फ्युचरमध्ये सासर असंच असायला हवं. त्यांनी खूप छान लव्ह मॅरेज केलं होतं, सासरचे सगळे छान, सगळं मस्त. आणि अचानक आता कॉन्ट्रोवर्सी उठली की त्या दोघांचा डिवोर्स होतोय. आणि हे मला असं न पटणारं होतं की हे शक्यच नाहीये, की कसं ना होऊ शकतं. इतकं छान कपल जे आपण बघितले, जे एकत्र, ज्यांना आपण इतकं ब्लॉगवर पाहिलं, आणि आपण त्यावर जे दिसतं कॅमेरावर आपण त्यावर विश्वास ठेवतो ना, तर माझ्यासाठी हा शॉक होता. आणि नंतर जेव्हा तिन्ही, मग खरं तर हे आपले पर्सनल मुद्दे सोशल मीडियावर आणणं कितपत योग्य आहे हे खरं तर त्या दोन व्यक्तींच्या हातात आहे. हा खरं तर वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्या दोघांचा एक वॉर सुरू आहे, कोल्ड वॉर, की इथून ती तिची बाजू मांडते, इथून तो त्याचा. आणि त्याच्यामध्ये तिच्या बाजूमध्ये हे बाहेर आलंय की त्याला असं अपेक्षित होतं की हे ओपन मॅरेज ठेवावं, आणि तिने ते गेली 4 वर्ष काहीतरी कसं तरी सहन केलं, आणि मग ते फायनान्शियल सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्यातनं ते मॅरेज आता डिवोर्स पर्यंत येऊन पोहोचलंय. तर काही वेळेला डिवोर्स मागे हे पण एक कारण असतं, ओपन मॅरेज. फक्त काही जण ओपनली बोलू नाही शकत. आता अजून एक, तर लग्न म्हणजे पुन्हा आपला व्हिडिओचा मेन मुद्दा असा आहे की काय मग कधी म्हटल्यानंतर जेव्हा, म्हणजे मला पण या गोष्टींची भीती वाटते की लग्न
आपलं हे ऐकतच आलो की लग्न हे नेहमी एका व्यक्तीसोबत होत नाही, तर ते कुटुंबासोबत होतं. बरोबर हो. हा एक मुद्दा आहे की जेव्हा आपण समोरच्याच्या घरी जाणार असतो किंवा जे काही येते त्याचे आई वडील भले लव्ह मॅरेज मध्ये आपण त्यांना ओळखत जरी असलो तरी जेव्हा प्रत्यक्ष आपण तिथे राहायला जातो तेव्हा आपल्याला जर म्हणजे त्या पार्टनरचे स्वभाव त्यावेळेला कळणार असेल. कारण का असं होतं की जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा ती व्यक्ती जास्त उलगडत जाते, तिचे आपल्याला सवयी कळत जातात. म्हणून सवयी ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आपण प्रेम तर करतो, आपण एकमेकांच्या म्हणजे बोलतो ना फेज मध्ये एकत्र असतो, पण जेव्हा सवयी खूप बारीक बारीक मुद्दे असतात की आणि हे खूप प्रत्येक बोलतो ना पिक्चर मध्ये मला नाही ओला टॉवेल घातलेला आवडत म्हणजे असं बेडवर किंवा मला जागची वस्तू जागीच लागते हे मला लग्नाच्या आधी कसं कळेल मुळात किंवा मला पसारा घालायलाच आवडतो किंवा हा पण मुद्दा आहे. हा अशा खूप आणि मुळात हे फक्त त्याच्यासोबत होत नाही तर असं असतं की आता सासूबाई किंवा सासरे हा खूप जड शब्द आहे. आता आपण आई बाबा किंवा मम्मी पप्पा एकदम नॉर्मली बोलतो तेव्हा पण त्या म्हणजे ती सासूबाई किंवा ती बाई कशी वागत असेल किंवा ती आई कशा वागत असतील हे आपल्याला माहिती नसतं. मुळात हा मुद्दा आहे. म्हणून पण दडपण येतं लग्नाचं. ह्या पण गोष्टी असतात. सो मला हे असं वाटतं की हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कितीही आई असं म्हटलं तरी त्या आई आपल्या आई नाही होऊ शकत हे माझं मत आहे. म्हणजे त्यांनी कितीही जीव लावला तरी आपली आई आपल्यासाठी जे काही सॅक्रिफाईस करू शकते आणि आपल्याला वाईट वेळेतनं बाहेर काढू शकते किंवा रात्री झोपताना जे कुशीत घेऊन छान शांत करणं जे असतं ना ते जे आपली आई करते ना तिची जागा आपण दुसऱ्यांना आई म्हटलं तरी ते नाही घेऊ शकत. तुम्ही कितीही त्यांना आपलं म्हणा तरी एक फेज येते ज्या वेळेला त्यांच्यासाठी आपला तो बाब्याच असतो. त्यांचा मुलगा शेवटी त्यांचा मुलगा मुळात कुठली आई आपल्या मुलाला सोडून दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला एवढा येऊ नाहीच लावणार. म्हणजे कधीतरी रेअरली असं होतं पण झालं तर टचवूड खूप चांगलं खूप लकी वाटतं मला असेल. पण मुळात म्हणजे केव्हा होत असेल म्हणजे आता ह्याच्यात पण खूप वादाचे मुद्दे आहेत की माझी आई असं म्हणते किंवा माझे बाबा असं म्हणतात की जेव्हा त्या आईला स्वतःची मुलगी असते म्हणजे जिच्या घरात तुम्ही तेव्हा तिला मुलीचं दुःख कळत असतं की बाबा काय होणार आहे बाबा ही पण दुसऱ्याच्या घरून आली आहे मला पण एक मुलगी आहे. आता खूप छोटा मुद्दा की हिला पण पिरियड्स मध्ये त्रास होत असणार माझ्या मुलीला होतो तसं हिला पण होत असणार बरोबर. हा पण ही पण थकून आली आहे कामावर आणि जे की आपल्याला आपल्या घरच्यांनी आपल्याला हे चित्र दाखवले पण खूप पिक्चर मध्ये वगैरे काय दाखवलंय की नणंद असते सो आईचा जास्त जीव हा म्हणजे स्वतःच्या मुलीवर असतो त्यामुळे ती सुनेला अगदीच हे करते हे आपण बघत आलेलो आहे म्हणजे पिक्चर मध्ये वगैरे. प्रत्यक्षात तर मी नाही पाहिलंय अजून. सो हा पण एक मुद्दा आहे. आणि मग सासरे ते तर एक असं असतं की आई म्हणजे मला तरी असं वाटतं की माझं जो जुळलं जास्त जर लग्न झालं जे काही ठरलं वगैरे तर मला माझ्या सासऱ्यांसोबत जास्त जुळेल ना की सासूपेक्षा. तर तुम्हाला म्हणजे काय वाटतं? सासूबाई चांगल्या तो मुद्दा आहे. हा त्या तर चांगल्याच आहे त्याबद्दल काही वादच नाहीये. पण मला असं वाटतं की माझं आईपेक्षा जास्त त्याच्या बाबांसोबत जुळू शकतं असं. मी अजून तिथपर्यंत काही विचार नाही केलाय पण मला खरंच असं हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो की घरच्यांना आणि मुळात आपल्या सवयी ते कितपत सहन करतात. जसं की मगाशी ऋतूने उदाहरण दिलं ते मला इतकं ऍप्ट वाटलं की जसं तू म्हणालीस की पिरियड्स मध्ये त्रास होतो किंवा आता मी थकून घरी आले तर एक वेळ नवरा समजून घेईल की कामावरनं थकून आली आहे किंवा आपली आई म्हणेल आपल्याला की थकून आले जाऊ दे आज मी करते किंवा भले 4 टोमणे मारेल पण लोळू देईल आपल्याला. आणि आपण मुळात म्हणजे मला असं वाटतं की जसं की नेहा बोलली की आपली आई ती नाही होऊ शकत कधी म्हणजे आई ती आईच असते. पण मला पण असं वाटतं की आपण जितके आईचे टोमणे आपण जितके नॉर्मली घेतो ना माझी आई मला बोलली चल काय काम करत नाहीये काय अजून सासरी गेल्यानंतर काय करणार तेच जर टोमणे आपल्याला सासूने मारले ना तर आपण ते जास्त जीवाला लावून घेऊ. हा पण मुद्दा आहे. जर आपण पूर्णच आई म्हणून स्वीकारले ना तर तिचे टोमणे पण आपल्याला त्या वेळी घ्यायला पाहिजे जसे आपण आपल्या आईचे घेतो. हा पण तेवढा एक्सेप्टन्स आपल्याला येईल हा पण प्रश्न आहे. मुळात आपण पण कुठेतरी असं होतं ना की नेहमीच तिने समजून घेण्यापेक्षा आपल्यात पण काहीतरी टाळी नेहमी एका हाताने नाही वाजत 2 हाताने वाजते. मुद्दा हा एक आहे असं वाटतं मला. हा तर मला काय मग कधीवर मला नेहमी असं वाटतं की लोक ते जे विचारणं आहे ना ते काळजीने असू दे कशानेही असू दे
पण हा खरं तर एक वैयक्तिक मुद्दा आहे. हा त्यामुळे बरोबर. कधी कधी तो हर्ट करतो हम्म, असं मला वाटतं. कधी कधी खूप गमतीत विचारलं जातं अगदी कॅज्युअली, तुमचं कधी काय मग कधी. पण आपल्याला ना एका पॉइंट नंतर, जसं शाळेत असताना एक पिअर प्रेशर नावाचा प्रकार होता, की आपल्याला दडपण यायचं की हा मुलाने माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळवले तर, किंवा तसं आता एका पॉइंटला आम्ही कुठेतरी आसपास त्या बबलमध्ये आहोत. डिरेक्टली इनडिरेक्टली याचा किती परिणाम होतो, त्याची इंटेन्सिटी किती आहे, हा अगदी दूरचा मुद्दा. पण तो प्रश्न कधी कधी लागतो बरोबर. मनाला. म्हणजे मला पण असं वाटतं की हे तर असं झालंय की घरी तर विचारतात, आता जिथे आपण ऑफिसला जातो त्या लोकांच्या पण अरे ठरलंय ना सगळं, मग काय कसली वाट बघताय. आता प्रत्येक गोष्ट आपल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या आपण सगळ्यांना सांगायला नाही जात. का नाही करत आहोत. एखादी व्यक्ती जर तुम्ही सतत जर खूप गमतीत बोलत असाल, अजून केलं नाहीये कसली वाट बघतेस काय, म्हातारी झाल्यानंतर करणार आहेस, हा पण एक मुद्दा असतो मुळात. पण जेव्हा समोरच्याला पण कळायला पाहिजे की जेव्हा ही मुलगी 1-2 वेळा बोलते की नाही वेळ आहे अजून किंवा चालू आहे प्रोसेस, तेव्हा सतत मस्करीमध्ये पण तिला सतत नाही विचारायला पाहिजे की काय मग कधी, काय मग कधी. ठीक आहे, आता आपल्यासाठी तर खूप नॉर्मल झालंय, पण ज्यांना खरंच मला असं वाटतं की खरंच ज्यांचं लग्न ठरत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असतील किंवा तिशी उलटली आहे आणि मग ते अजून मोठं होत असेल, फायनान्शियली, फिजिकली किंवा काहीही असेल किंवा मेंटली, जेव्हा आपण अगदी सहज बोलून जातो ना की का अजून करत नाहीयेस, तेव्हा समोरच्याला त्याचा किती त्रास होत असेल हे खूप जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. कारण का मी अजून तरी कुणाला विचारलेलं नाहीये किंवा माझ्या खूप मैत्रिणींची लग्न झालेली नाहीयेत, माझ्या वयाच्या आहेत, माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, त्यांना मी कधीच विचारत नाही काय मग कधी करतेस. कारण का मी त्या स्वतः फेज मधनं जाते. जरी सगळं व्यवस्थित ठरलेलं असं किंवा जे काही असेल, नसेल ठरलेलं तरी पण का विचारायला जाऊ ना कुणाला. वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मी मुळात लग्नाकडे ना फक्त इमोशनल आणि छान गोड छान इव्हेंट या दृष्टिकोनातनं आधी पाहायचे. आता मी त्याकडे तसं नाही पाहत. ते 1 दिवसाचं लग्न खूप चांगला मुद्दा काढलाय. आता हा कंटिन्यू करूया आपण. म्हणजे कसं होतं की लग्न म्हटल्यानंतर माझी खूप आधी अपेक्षा होती जेव्हा मी लहान होते की मला ना खूप असं खूप मोठं लग्न करायचं होतं. एकुलत्या एक मुली असल्या की त्यांचं साधारण अर्ध्या मॅक्झिमम मुलींचं मी माझी फेस सांगते आता काय मग कधी आणि लग्न हा जो आपला व्हिडिओचा विषय आहे ना, सो मला जेव्हा मी बोलत म्हणजे मी ज्याला म्हणजे 22-23 वर्षाची असताना मला खूप चांगलं फुलपाखरं काय मग कधी आणि बरोबर. सो मला असं वाटतं की हे लग्न मला करायचंय, म्हणजे अक्षरशः लोकांनी म्हटलं पाहिजे की लग्न असं झालं, काय लग्न झालंय किंवा काय झालंय, वा म्हणजे केलंय, किंवा मी तेवढ्या त्या दिवसापुरतीची मी नायिका त्या पूर्ण दिवसाची. मला सगळे विचारतात, मला पॅम्पर करतात, मला हे केलंय, मला ते हे खूप होतं. पण जसं मी माझं सांगते आणि नंतर जसं कळत गेलं तेव्हा असं वाटत गेलं की नको, हे क्षणिक आहे. नंतर लोक बघायला येणार नाहीयेत की तुम्ही काय करताय. म्हणजे कर्ज काढून लग्न केलं, मग हफ्ते फेडत बसलं, की मग त्या एका दिवसापुरतं आपण लोन काढून लग्न केलं, मग का लग्न केलं आणि आता आपण हफ्ते कशाचे फेडतोय, हे मला आता समजत गेलं की मला नाही करायचंय. त्याच्यापेक्षा माझे विचार आहेत, प्रत्येक मुलीचे वेगळे असू शकतात, की मला साधं कोर्टात जाऊन अगदी सही करून लग्न करायचंय, बस झालं, देवाच्या पाया पडलो की विषय मोकळा. विधीवर जे काही आहे ते वैदिक पद्धतीनेच करायचंय, पण तामझाम नको, हा एक मुद्दा आहे. मला माझं पण सेम होतं की मला सुद्धा तसंच, कारण आपण लहान असतो, एकुलते एक असतो ना, तर आपल्याला असं 4-4 लोक असं आपल्या घरचे किंवा ही सोनूचं लग्न असं, म्हणजे त्या एकट्या मुली, ही पण सोनू आहे, मी पण सोनू आहे, हा पप्पू आहे, जाऊ दे. त्यामुळे आपल्याकडे मोठा विषय असतो की एक घरातल्या एकुलते एका मुलीचं लग्न म्हटल्यानंतर आपण धूमधडाक्यात करायचं, आणि म्हणून तुम्ही पण तशाच स्वप्नाच्या दिशेने आपली वाटचाल करता. आणि मग एका पॉइंट नंतर तुम्हाला रिअलाइज होतं की एक भौतिक जग आहे ज्याच्यामध्ये पैसा खूप मॅटर करतो. आणि मला ना खूप जणांनी हे सांगितलं, त्या फेजमध्ये मला खूप जण म्हणायचे की लग्न ना असं काही एवढं मोठं बिठं करून काही उपयोग नाही, नंतर लोक नावच ठेवतात. आणि तेव्हा मला वाटायचं ठेवू दे ना नावं, मला माझ्यासाठी करायचंय मोठं लग्न. पण नंतर ना एका पॉइंट नंतर हे रिअलाइज झालं की ती माणसं खरं म्हणत होती की नको टाकू सेवेच्या. मी चिंगारीमध्ये असताना आमचे एक कॉपीचे सर होते, ते मला सरळ म्हणते, तेरे को शादी करना है ना, कोर्ट मॅरेज कर ले. मी मोठं लग्न केलं आणि मी पस्तावते अजून. लोक अजूनही त्या आमरसाला नाव ठेवत असतात. कुणाला इंटरेस्ट नसतो की ह्यांचं किती मोठा समारंभ चालू आहे, तिथे त्यांच्या वेगळ्याच गोष्टी. मुद्दा हाच आहे की आता आपण
लग्नाला मुळात म्हणजे ना अख्खं मी गाव. नातेवाईकांच्या लग्नाला जाणं मुळात मी टाळते. मी खरंच सांगते, मी हम्म. नाही जात. मला ह्याच्यावरनं माझे बाबा पण खूप बोलतात की तुला कुठे यायला नको, तू आलीस नाही तर तुझी ओळख कशी होणार चार तुझ्या चौघांना, लग्नाला कोण येईल? कोण येईल. हो, मुळात हा मुळात- मुद्दा तर तर खूप. मला असं हे वाटतं की जेव्हा खरंच तिथे विधी काहीतरी चांगलं चाललेलं असतं, अरे त्या दोघं एकत्र येतात, ती जी काही विधी, तेव्हा खाली बायका बसून तिच्या शालूचा रंग हाच काय, किंवा हो. तिने माझ्यासारखी नवरा साडी असाच दिसतोय. हो. हो. मग नवरा तिच्यापेक्षा जास्त का- चांगला असतो आणि दिसतोय, हा तर का मुद्दा- नवरीच का जास्त चांगली हा तर मुद्दा असा असतो की काय मग बघून लग्न केलंय, हा तर हो. हा तर मुद्दा असतो. हे आपण तिकडे जाऊन करतो तेव्हा ह्या कुठेतरी गोष्टी डोक्यात बसत गेल्या की नको, माझ्या लग्नाला येऊन मला नावं ठेवतात लोक, मला काही नाही वाटणार, ठीक आहे चल लोक आहेत, आपणही जज करतो. मुळात जज करणं हा माणसाचा बोलतो ना की स्वभाव गुणधर्म आहे, ठीक आहे चालेल. पण तिथे आल्यानंतर जेव्हा मी लग्न करते तेव्हा ऍटलिस्ट जी काही 4-5 माणसं मी बोलवेन यापुढे समजा लग्न केलं तर ती सगळं ते अनुभवतायत, ते बघतायत, ते बसून Exactly. त्या म्हणजे बोलतो ना आपण हॉलमध्ये किती मोजून 4 माणसं असतील जी त्या म्हणजे त्या विधी ऐकतायत, समजून घेतात, काय आहेत ते खरं जाणून घेतायत. सो हो. हा म्हणजे तिथल्या वाईब्स ज्या आहेत ना त्या सगळ्या माणसांच्या वाईब्स एकत्र तशाच असायला पाहिजे, हव्यात. बरोबर. कारण की मागे काहीतरी कागाळ्या करतात आणि काय म्हणजे मला तरी असं वाटतं की वाईब्स मॅटर करतात. तिकडे लग्न हा एक खूप मोठा संस्कार आहे. असं पंचमहाभूत एकत्र येऊन आणि आपण अग्नीच्या साक्षीने, देवाब्राह्मणांच्या साक्षीने काहीतरी मोठी गोष्ट करतोय आयुष्यामध्ये, आणि त्याचे साक्षीदार आपण देवाबरोबर आपण त्या माणसांना, ती सिलेक्टिव्ह त्यांना माणसं आपण समजून आपण आशीर्वाद- गावगोळाव करतो अख्खं. आशीर्वाद द्यायला बोलवतो की ते या करू. हा, ते दुष्णं देत बसलेली असतात मागे बसून, आणि जस्ट बिकॉज त्यांना बोलावलं असतं कारण आपल्याला ही हे असते एक भीती की उद्या जाऊन ही माणसं रागावती. बरोबर. हा, त्या भीतीपोटी मुद्दा पण अख्ख्या भावकीला तो जे- बोलावलं जातं. किंवा आपण गेलोय लग्नाला, किंवा आपल्या आई वडिलांचे विचार मनात असे आहेत की आपल्याला जायला पाहिजे, आपल्या चांगल्या वाईट म्हणजे गोष्टीमध्ये कोण येणार प्रसंगामध्ये, म्हणून पण आपण जातो. पण माझं स्पष्ट मी जाणं टाळते, कारण का मला नाही जज करायला आवडत. नकळतपणे आपण पण गेल्यानंतर जज हे केलं जातं की होतं आपल्याकडनं. आता खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आता मला हल्लीच मी एका लग्नात गेले होते, माझ्या बाबांच्या म्हणजे मित्राच्या मुलीचं लग्न होतं, तर मी तिच्या लग्नाला गेले होते. आणि त्याच्यानंतर मग त्या बायका असे आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो होतो, तर त्या 4-5 बायका अशा बाजूला बसल्या होत्या आणि त्यांचा असा विषय झाला होता, अरे हे चांगलं नाही झालंय, किंवा अरे हा पदार्थ, एक खरा अनुभव आहे. मी काय जेवणाचं की मी बसले होते बाजूला, आणि तेव्हा कुठेतरी कळलं की, आणि हे खूप सगळ्यांनी आजकाल खूप लोकांना माहितीये की हा पुस्तक वाचलंय किंवा पिक्चर मध्ये बघितलंय की जेव्हा, आणि हे जेव्हा मी स्वतःच्या कानाने ऐकलं तेव्हा माझ्या मनात विचारलं, त्या बापांनी लोन काढून असेल किंवा काही वर्षभर त्यांच्या आयुष्यभराची पुंजी, किती गोष्टी बरोबर, केल्या, पुंजी त्यांनी तयार करून तो लग्न करून देतोय, तेव्हा तुम्ही नका त्या पदार्थाला नावं ठेवू किंवा आणि हा आजकाल सर्रास विषय बोलला जातो, असं पण नाहीये की हे मुद्दे कोण काढत नाही, हे काढतं. पण हे मला स्वतः अनुभव आलाय, हा मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. आता त्या जागी जर माझी आई असती तर मी कदाचित तिला टोकलं असतं की नाही तू चुकीचं करतेस, टोकते तू नको बोलूस. पण हे आपण इतर माणसांना नाही ना बोलायला जाऊ शकत की तुम्ही चुकीचं बोलताय काकू, तुम्ही हे नाही बोललं पाहिजे. कारण मॅक्झिमम क्राऊड याच विचारात असतो. तुम्हाला जर खरंच ग्रँड वेडिंग करायचं असेल तर तुम्ही करा, पण त्या ग्रँड वेडिंगला कोण माणसं येतात ती जरा पारखा, पहा की ही माणसं त्यांच्यासाठी खरंच मॅटर करतं का, की माझं लग्न खरं त्यांच्यासाठी मॅटर करतं का. कारण ती माणसं येतात तीच असतात जी आदल्या वेळेला जेव्हा तुम्ही लग्न केलं नसतं तुम्हाला हे विचारतात की काय मग कधी, त्यांचे अर्धे फोन असतात जे तुम्ही टाळलेले असतात तुमच्या आई वडिलांकडून घेण्यापासून, की का तर हे पुन्हा लग्नाचा विषय काढतील, किंवा तुम्ही दुसऱ्यांच्या लग्नात गेलेलं टाळलेलं असतं का तर ही माणसं भेटून हे विचारतील. तीच माणसं तुमच्या सत्यनारायणच्या पूजेला येतात आणि मग काय मग कधी इथे येतात. म्हणजे ती फक्त प्रेशर देतात, अपेक्षा कधी संपतच नाही मुळात. म्हणजे की लग्न झाल्यानंतर एक म्हणजे अगदी 7-8 महिने झाल्यानंतर काय मग कधी चान्स घेताय, आपण एक मुद्दा अशा माणसांना तुम्ही लग्न द्यायचा चान्सच देऊ नका, असं मला वाटतं. की त्यांच्या अपेक्षा या संपणारच नाही. आपण म्हणजे ती लोक कोण आहेत की आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे. मुळात प्रश्न हे आहे. आणि म्हणजे माझा म्हणजे अनुभव सांगते मी अजून एक, की जेव्हा मी ठरवलं होतं, माझ्या वडिलांना माझं लग्न
खूप ग्रँड करायचं होतं, की मी गेलोय, माझे मित्र आलेत लग्नाला, सो जे काही असेल ते गोतावळा. हा तर माझ्या नातेवाईकांना पण सांगणं खूप महत्वाचं आहे, हा एक मुद्दा होता. तेव्हा मी स्पष्ट करी, अक्षरशः मला म्हणजे बोलतो ना आपण जेवढा की लग्न म्हणजे असं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, की लग्न घरी करायचंय, माझं रिलेशन आहे किंवा सांगताना जेवढा प्रॉब्लेम येतो, मला ह्या विषयावर प्रॉब्लेम आला. तुमचं तुम्ही सांगू शकता की जेव्हा मी बोलले मला कोर्ट मॅरेज करायचं आहे, की मला करायचंच आहे, काहीही झालं तरी मला कोर्ट मॅरेज करायचंय, मला नाही खूप तामझाम करून लग्न करायचंय, तेव्हा मला घरच्यांना खूप जास्त समजावं लागलं होतं की जे काही येते. कारण का माझ्या बाबा ह्याच्या अजूनही सक्त विरोधात आहेत की नाही, लग्न करायचं तर मोठं करायचंय, त्यांना अजूनही त्यांना हेच वाटतं. पण त्यांना हा मुद्दा समजवताना की मला त्रास झाला होता की का मला करायचं नाही, मी त्यांना रिसर बसवलं होतं की बाबा हा असं तसं आहे, हा एक असे बरेच बाबा असतील ज्यांची खरंच इच्छा आहे, कारण एकुलती एक आणि मुलगी आहे. मलाही कुठेतरी वाटतं की हा. बाबा त्यांची अपेक्षा असणार की माझ्या मुलीवर म्हणजे सगळ्यांनी येऊन त्यांना म्हणजे तिला आशीर्वाद दिला पाहिजे हो, किंवा हो. सगळ्यांना सांगितलं पाहिजे, कारण का आणि हे घरातलं एकुलती पहिलं एक आणि असेल शेवटचं तर- कार्य हा. आहे त्यांच्यासाठी जे काही येते. पण हा पण एक मुद्दा येतो की काय मग कधी हे ठरल्यानंतर पण मग कोर्ट मॅरेज, मग अरेंज, मग पुन्हा ते सगळं तामझाम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरी म्हणजे ह्याची पण एक भीती असते. हो. आता माझ्या लग्नासाठी मला साधारण असं वाटतं की लग्न हा एक संस्कार आहे, आणि मी खूप काय म्हणतो आपण या गोष्टीवर विश्वास ठेवते की जसं की मगाशी मी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की पंचमहाभूत आणि ते, तर त्यावरती ना खूप मनापासून माझा विश्वास असल्यामुळे मला वैदिक पद्धतीनेच पद्धतीनेच, हा. करायचंय. कारण की मला आणि तेही नको ते जे भटजी असतील, ब्राह्मण असतील, ते व्यवस्थित ती प्रत्येक पाहिजे, विधीचा अर्थ हा, समजावणारे हवेत. समजावणारे. हा, नाहीतर मग त्यांचं आपलं काहीतरी चालू आहे आणि आपण आपलं फिरतोय सांगितलंय म्हणून. नाहीये. हा, ती कमिटमेंट खूप आयुष्यातली सगळ्यात मोठी कमिटमेंट आहे, तर ती आपण त्याचा सिरियसनेस कळणारा तो विधी आहे. त्यामुळे मला वाटतं की तो संस्कार व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणून मला मग असं भले हवंय. ते खूप हा. कमी माणसं असतील, हो. मुळात म्हणजे खूप कमी माणसं असतील तर आपल्याला ती लोक अर्थ पण समजावू शकतील की ह्या वचनाचा अर्थ हा आहे, हो. की बाबा तुम्हाला आता हे घ्यायचंय वचन, तर ह्याचा अर्थ हो. हा येतो. हे खूप कमी माणसं ती असतील ते- 7 वचनं हा. नंतर निभावली जातात की नाही, हा. पण ती लक्षातच नसतात. बरोबर. फिरता नंतर फिरता. बॅकग्राऊंडला ते काहीतरी म्युझिक Music वाजतंय किंवा गोंधळ खूप असतो, लहान आवाज मुलं असतो. मुळात हो. लहान मुलं मला प्रचंड आवडतात, पण त्यावेळेला त्यांचं ते इथे धावतायत तिथे. आता आपण रील पण बघतो, हो. तो एक रील खूप कॉमेडी रील सध्या म्हणजे व्हायरल झाला होता की लग्न सुरू आहे आणि ती लहान मुलं का विनाकारण पळत आहेत. आपणही केलं असेल इतरांच्या लग्नात जाऊन, पण आता असं वाटतं चीड नाहीये, पण असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा 4 माणसं आपली आली, 4 माणसं द्यायची आली, की ठीक आहे बाबा, प्रत्येक त्या गोष्टी पण समजून गेल्या आणि का हे होतंय हे ह्या आणि वचनाचा वाईब्स हा सगळ्यांच्या. मुळात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हृदय तुझं काय? मला पण नेहा आणि श्रुतिका सारखं ना आधी वाटायचं की मस्त असं ग्रँड लग्न करायचं आहे, असं छान. आतापर्यंत मला वाटत होतं, पण मला आता असं वाटतंय की नाही, मला हे पटतंय ही गोष्ट की मला पण पटलंय तिला. माझ्या मोजक्या लोकांमध्ये हवं तर नंतर आपण रिसेप्शन वगैरे देऊ शकतो, त्यात हा, काही हे बरोबर. नाहीये. पण लग्न जे आहे ते आपल्या मोजक्या लोकांमध्ये झालेलंच बरं आहे. त्याने खूप गोष्टी कळतात आपल्याला, गोंधळ होत नाही. एक तर ते मेकअप वगैरेच पण असतं लग्नामध्ये, ते की मुळात बाबा मुद्दा. हो बाई, वेळ त्यांचं- म्हणजे हा आवरायचं विषय असतं, असा आहे की घाई असते. तुम्हीच बघून गेल की काय मग कधी आला, किती हो. पैलू आहे. हो, कंगोरे आहेत आणि अगदी. बघता येत नाहीत आपल्याला त्यामुळे. हा, आणि दुसरी Exactly. गोष्ट, मी पण माझ्या घरी सांगितलं माझ्या पप्पांना की मला जमलं तर मला म्हणजे ग्रँड लग्न नाही केलं तरी चालेल, मला साधंच लग्न करायचं, कोर्ट मॅरेज केलं तरी चालणार आहे. तर माझे पप्पा तयार झालेत त्या गोष्टीसाठी. ते Wow. फक्त नवरा हवाय. म्हणजे गड ते जिंकलाय. फक्त म्हणाले की समोरच्या व्यक्तीला पण वाटलं पाहिजे की कोर्ट मॅरेज केलेलं चालेल, म्हणजे काही हरकत नाही. एक मुद्दा असा पण आहे की लग्न चालू असताना जे नवरा नवरी व्लॉगिंग करतात, मला हे म्हणजे काही आक्षेप नाही, प्रत्येकाचा त्याचा मुद्दा आहे, पण वैयक्तिक प्रश्न. पण तरी सुद्धा मी हे जे बघितलं ना की लग्न चालू असताना त्यांच्या लग्नाच्या आधी व्लॉगिंग चालू आहे, लग्न सुरू चालू आहे त्याच्यामध्ये व्लॉगिंग चालू आहे. व्लॉगिंग करणार काही आक्षेप नाही, तुम्ही म्हणजे सगळं दुसरं कुणाला तरी करायला द्या तरी चालेल. एन्जॉय करा. ते एन्जॉय करत जाऊन तो एक इव्हेंट, एक काम करते तू और मैं अभी एंट्री लेंगे, ये करेंगे, हा, वो करेंगे. मुळात ठरवल्यासारखं. अजून एक की हा. मी जेव्हा चालत येणार तू तिथे उभं, तेव्हा तू रडायचंयस. हो, हे सगळं एका रीलमध्ये ठरवलेलं पाहिलेलं. असतं की एक्झॅक्टली. ते म्हणजे माहिती आहे, खूप बेसिक अपेक्षा आहे किंवा खरंच आजकाल म्हणजे आपल्यालाही असं वाटत असेल, हो. मुलींच्या अपेक्षा असतात. मी नाही म्हणत, जेव्हा मी म्हणतात ना मी असे चलके आऊंगी ना तेरे आंख से वहां पे आंसू आना चाहिए, असं खूप हो. हे होतं. पण ते खरंच. हा, किंवा मुलगी एंट्री घेताना
नाचतच एंट्री घेते हो. नाचताना वगैरे. हो. ठीक आहे प्रत्येकाचा. हो. तेव्हा खूप अशा पण काही व्हिडिओ बघितलेत मी ज्याच्यामध्ये ना खूप वेगवेगळ्या आजकाल व्हिडिओपेक्षा कमेंट वाचण्यामध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट आहे, त्याच्याशी मी पण आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये असं होतं की एखादी मुलगी नाचत येते, खूप जास्त चांगली नाचते किंवा जे काही असेल तिने प्रॅक्टिस केली असेल आणि त्याच्यानंतर खाली खूप कमेंट असतात की काय हे लावलंय आजकाल, काय हेच नाही राहिलंय किंवा काय लोक तारतम्यच तारतम्य. नाहीये. हं. आणि असा वर्ग पण असतो की खूप पॉझिटिव्ह वेनी घेतो की मुलगी किती म्हणजे हे आहे, ती जगते तिचं आयुष्य, ती तिची मुवमेंट आहे ती movement एन्जॉय जगते, करते. हा. हा सगळा मुद्दा हे सगळं पण या विषयाला हो. धरून येत. मुंबई पुणे मुंबई मध्ये जो याचा डायलॉग आहे ना स्वप्नील जोशीचा, मला तो खूप जवळचा वाटतो लग्नाबद्दल, की तुम्ही ना नात्याची मजा ही उलगडण्यात येते. तुम्ही आधीच सगळे काय म्हणतात सगळं आधीच अनुभवताय की तू इकडून ये मी तिकडून ये, हा. सगळं डिरेक्शन चालू हो असतं. हो हो. माझं म्हणणं आहे की किंवा ते प्री वेडिंग प्री वेडिंग मला आता पटतच नाही पटत. हो खरंच नाही पटत. हा आता मुद्दा आहे की कदाचित आपला व्हिडिओ कदाचित खूप व्हायरल झाला की आता ते प्री वेडिंग वाले बोलतील की आमचा धंदा का बंद करायला बसल्यात, पण असं नाहीये. पर्सनली आम्हाला असं वाटतं आम्हाला नाही म्हणजे आवडत. आम्हाला नाही पटत ते जे करतात हा, त्यांच्याकडून करा ओके मस्त. आहे. हो, हो. मला पटत नाही. मला साधारण असं वाटतं की लग्नामध्ये ना हळदीनंतर मुलाला न भेटता हा. डायरेक्ट त्याला मांडवामध्ये बघणं आणि हा. तो अंतरपट सरल्यानंतर जो पहिला लुक असतो ना हा. त्यानंतर आपसूक येतं पाणी. येतं. तुम्हाला ते आधी डिरेक्ट हा. करायची गरजच नसते मुळात. बरोबर. कारण पण तुम्ही आधीच भेटता त्याला हळदीच्या इथे आधीच भेटता. आजकाल तर video असं call. झालंय की हळद पण एकत्र करतात. हो. आपल्यामध्ये असं असतं की काही हळद ही जणांमध्ये करतात, करतात. आपल्यामध्ये नाही करत. म्हणजे मुलाचा चेहराच नाही बघितला जात खरं तर. हो. आधी जे काही असेल ते ठीक आहे, ते प्रत्येकाचे मुद्दे, कारण का आता अपडेट होत झालंय म्हटल्यानंतर ते आजकाल लग्नाचा इव्हेंट झालाय. हा हो. बरोबर. हा, अगदी इव्हेंट बरोबर. अगदी अक्षरशः इव्हेंट मॅनेजर वगैरे बोलवतात की असं पाहिजे, मला त्या वरमालेचा रंग आहे तो असाच पाहिजे किंवा माझ्या ड्रेसला मॅचिंग पाहिजे, मला हे पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं ती आवड असते. आता आपल्याला आपण असं ठीक आहे आपण आता ते डॉक्युमेंटेशन हा. करून ठेवण्यावर काहीच हे नाही. ते अगदीच करायला हवं, कारण त्या दिवशी तुम्हाला काय वाटत असतं काय नाही हे सगळं यायला पाहिजे. पण ते तुम्ही स्वतः तिकडे जाऊन ते अनुभवा. लीड करताय हे मला कुठेतरी असं वाटतं की अगं मग तू कधी एन्जॉय करतो, आधीच त्याला बघितलंय. मग इधर से मी आती उधर से वो भी तू कोणासाठी रोएगा सर्वजण मेरो. काय? हा, काहीच उरत नाही. हा. त्यापेक्षा शांत विधिवत असं आणि आपल्या आवडीच्या माणसांसोबत आणि जे आपल्याला जज नाही करत अशा माणसांसोबत किमान चांगल्या वाईब्स मध्ये लग्न करणं हे मलाही योग्य वाटतं. खरं तर हा विषय काय म्हणतो वाढता संपत नाही, वाढतच चाललेला आहे आणि खूप काही आहे यावर बोलण्यासारखं. मला वाटतं की आता आमचं बोलून साधारण आवर्त आम्ही घेतलेलं आहे. आता उरलेलं सगळं बोलायचं ते तुम्हाला. तुम्ही कमेंट्स मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं आणि साधारण या सगळ्या विषयाला तुमची काय मतं आहेत हे आम्हाला नक्की सांगा. आणि आम्ही वाट बघतोय की तुम्ही पण आम्हाला विचाराल की पुढच्या व्हिडिओसाठी, लग्नासाठी नाही पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला विचाराल की काय मग कधी